नमस्कार अमरावती. अमरावतीत लाचखोरीचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. सोलर नोंदणीसाठी लाच मागणाऱ्या एमएससीबीच्या अधिकाऱ्यांवर एसीबीने मोठी कारवाई केली आहे. ग्रीन एनर्जी या नावाने सोलर पॅनल नोंदणीसाठी अर्ज केलेल्या 37 वर्षीय तक्रारदाराकडून सुरुवातीला 20,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. यानंतर सौदा 15,000 रुपयांवर ठरला आणि 28 एप्रिल रोजी एसीबीने सापळा रचला. कॉम्प्युटर ऑपरेटर श्यामकुमार इझाटे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणात उपकार्यकारी अभियंता बाळासाहेब खंडारे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही आरोपी विरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. कारवाई दरम्यान आरोपींकडून मोबाईलसह महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील तपासासाठी घर झडतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान या कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील लाचखोरी पुन्हा एकदा समोर आली असून एसीबीच्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.